द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे 2026 मध्ये होणारी इयत्ता 5वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. बरोबर. आणि हा विषय जेवढा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे ना, तेवढाच तो पालकांसाठीही आहे. अगदी. आता जेव्हा आपण शिष्यवृत्ती परीक्षेचा विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर अभ्यासाचे ढिगारे येतात. हो, गणिताची भली मोठी सूत्र आणि व्याकरणाचे नियम वगैरे. अगदी तेच. पण आजची आपली ही चर्चा पुस्तकी अभ्यासावर अजिबात नाहीये. नाही. आज आपण त्यापेक्षाही एका अत्यंत व्यावहारिक पैलूवर बोलणार आहोत. बरोबर. आपल्याकडे आज जे माहितीचे स्रोत आहेत ते विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी दिलेल्या अधिकृत आणि अत्यंत महत्वाच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित आहेत. याला आपण गाईडलाईन्स म्हणतो. हो. आणि या सविस्तर विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की परीक्षेची तयारी फक्त अभ्यासापुरती मर्यादित नसते हे समजून घेणं. खरंय. ऐन वेळी होणारी धावपळ कशी टाळायची, सोबत कोणतं साहित्य ठेवायचं, हे सगळं खूप महत्वाचं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका 10 वर्षांच्या मुलाचं मानसिक संतुलन कसं राखायचं यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. कारण ही माहिती केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आणि कदाचित मुलांपेक्षाही जास्त ताण घेतलेल्या पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची चेकलिस्ट आहे. अगदी बरोबर. आणि या सूचनांकडे आपण फक्त एक अंकांची यादी म्हणून पाहता कामा नये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघा, आपण नेहमी म्हणतो की कोणतीही मोठी लढाई जिंकायची असेल तर फक्त कौशल्य पुरेसं नसतं. बरोबर. तर तुमची पूर्वतयारी आणि रणनीती तितकीच भक्कम असावी लागते. 5वीत शिकणाऱ्या या लहान मुलांचा जर विचार केला तर त्यांच्या आयुष्यातील हा कदाचित पहिलाच एवढा मोठा आणि औपचारिक परीक्षेचा अनुभव असतो. हो ना. एवढ्या मोठ्या शाळेत जाणं, अनोळखी शिक्षकांसमोर बसणं, हे सगळंच त्यांच्यासाठी खूप दडपणाचं असू शकतं. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांमागचा मूळ हेतू हाच आहे की परीक्षेच्या दिवशी निर्माण होणारा ताण कमी कसा करता येईल. खरंय. जेव्हा आपण एखाद्या नियमामागचं कारण समजून घेतो ना, तेव्हा तो पाळणं आणि मुलांकडून पाळून घेणं पालकांसाठी खूप सोपं जातं. आज आपण याच साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत कळीच्या सूचनांचं बारकाईने विश्लेषण करणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे, कारण पालकांची मानसिकता मुलांच्या मानसिकतेवर थेट परिणाम करते. नक्कीच करते. तर आपण सुरुवातीला परीक्षेच्या दिवशीच्या नियोजनावर, म्हणजे आपण ज्याला लॉजिस्टिक्स म्हणतो, त्यावर बोलूया. कोणत्याही परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे परीक्षा केंद्रात विना अडथळा प्रवेश मिळवणं. अगदी बरोबर. आणि यासाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड. आता आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं की हॉल तिकिटाच्या किमान 2 प्रती सोबत असणं आवश्यक आहे. सोबतच शाळेचं ओळखपत्र किंवा आधार कार्डची प्रत ठेवणंही गरजेचं आहे. मला एक प्रश्न पडतो. यामागे ना एक अत्यंत व्यावहारिक विचार आहे. म्हणजे कल्पना करा, परीक्षेचा दिवस आहे, सगळे घाईत आहेत, प्रवासात अचानक पाण्याच्या बाटलीतून पाणी गळतं आणि बॅगेतलं हॉल तिकीट भिजून खराब होतं. बापरे, असा विचारही धडकी भरवणार आहे. किंवा गर्दीत मुलाच्या हातून ती कागदाची प्रत कुठेतरी गहाळ होते. अशा वेळी परीक्षा केंद्राबाहेर जो गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण होईल ना, त्याचा थेट परिणाम त्या लहान मुलाच्या आत्मविश्वासावर होतो. हो, तो रडायला लागू शकतो किंवा घाबरू शकतो. अगदी. हे सगळं टाळण्यासाठी दुसरी प्रत ही एक बॅकअप प्लॅन म्हणून काम करते. ओळखपत्राचा मुद्दाही तसाच आहे. विद्यार्थ्याची ओळख पटवणं हा परीक्षा प्रक्रियेचा भाग असतो. आणि शाळेचं ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत असल्यास कोणतीही तांत्रिक अडचणी येत नाही. हा विचार खरोखरच पालकांची चिंता कमी करणारा आहे. यानंतर येतो तो पेनाचा आणि पॅडचा मुद्दा. हो, हा खूप कळीचा मुद्दा आहे. उत्तरपत्रिकेवर गोल करण्यासाठी काळ्या किंवा निळ्या रंगाचे किमान 2 बॉलपेन सोबत ठेवावेत असं स्रोतांमध्ये सांगितलंय. बरोबर. विशेष म्हणजे शाईचे पेन म्हणजे इंक पेन किंवा पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. अगदी सक्त मनाई आहे. आणि खूप छान सूचना यात आहे, ती म्हणजे पेन आधी चालून खात्री करून घ्या. मला सांगा, शाईचं पेन का चालणार नाही? यामागे नक्की काय तांत्रिक अडचण असू शकते? OMR शीट तपासण्याची जी प्रक्रिया असते ना, ती समजून घेतली की या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ही उत्तरपत्रिका कोणताही शिक्षक हाताने तपासत नाही. अच्छा, म्हणजे मशीन तपासतं. हो, ती एका मशीनद्वारे म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडरद्वारेच तपासली जाते. हे मशीन अत्यंत संवेदनशील असतं आणि ते फक्त गडद रंगाचे ठसे वाचू शकतं.
जर विद्यार्थ्याने शाईचं किंवा जेल पेन वापरलं तर शाई कागदावर पसरण्याची खूप मोठी शक्यता असते. बरोबर. 2 पर्यायांची शाई एकमेकांत मिसळली तर मशीनला अचूक उत्तर ओळखता येत नाही आणि तो प्रश्न थेट बाद ठरवला जातो. आणि पेन्सिल का नाही वापरायची? पेन्सिलच्या बाबतीत अडचण अशी आहे की त्याचे ठसे पुरेसे गडद नसतात आणि ते हाताच्या घासण्याने पुसले जाण्याची भीती असते. त्यामुळे काळे किंवा निळे बॉलपेन हेच सर्वात सुरक्षित माध्यम आहे. समजलं. आणि नवीन पेन वापरण्याऐवजी तो आदल्या दिवशी थोडा चालवून पाहिल्याने काय होतं? त्याने त्याचा फ्लो किंवा प्रवाह सुरळीत होतो. ऐनवेळी पेन कागदावर अडखळला तर मुलांची चिडचिड होऊ शकते. ती या छोट्याशा कृतीने टळते. आणि बाकड्यांचा विचार करता परीक्षा केंद्रांवरील परिस्थिती कशी असेल हे आपल्याला माहीत नसतं. अजिबात माहीत नसतं. काही वेळेस ती बाकडी खडबडीत असू शकतात. त्यावर थेट OMR शीट ठेवून गोल करायला गेलं तर कागद फाटण्याची शक्यता असते. अगदी बरोबर. त्यामुळे एक स्वच्छ आणि पारदर्शक रायटिंग पॅड सोबत असणं आवश्यक आहे, असं सूचनेत म्हटलंय. हो, आणि पारदर्शक पॅड असल्यामुळे निरीक्षकांनाही काही गैरप्रकार होत नसल्याची खात्री मिळते. केंद्रावर किमान 45 मिनिटे आधी पोचायला सांगितलंय. हो, यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपण अनेकदा पाहतो की पालक आणि मुलं अगदी शेवटच्या क्षणी धावत पळत केंद्रावर पोहोचतात. 45 मिनिटे आधी पोहोचणं एवढं का महत्वाचं? या वेळेआधी पोहोचण्याच्या सूचनेचा विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीशी आणि पर्यायाने त्याच्या कामगिरीशी थेट संबंध आहे. तो कसा काय? जेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणी धावपळ करत पोहोचता तेव्हा शरीरात नैसर्गिकरित्या फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा अशी अवस्था निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूत धोक्याची घंटा वाजते. अगदी. श्वास जलद होतो, घाम येतो आणि भीती वाढते. अशा अवस्थेत मेंदूला शांतपणे विचार करणं शक्यच नसतं. खरंय. जेव्हा विद्यार्थी 45 मिनिटे आधी पोहोचतो तेव्हा त्याला वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ मिळतो. आपली बैठक व्यवस्था कुठे आहे, कोणत्या मजल्यावर आहे हे शोधण्याची धावपळ उरत नाही. हो, तो शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसू शकतो. ही शांतता खूप निर्णायक असते कारण यामुळे मेंदूला प्रवासाच्या गडबडीतून बाहेर पडून परीक्षेच्या एकाग्र मानसिकतेत येण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. हे अगदी पटण्यासारखं आहे. वेळेवर पोचल्याने मिळणारी ती शांतता खरोखरच खूप मोठा फरक घडवून आणू शकते. यात शांततेचा आणि शारीरिक आरामाच्या अनुषंगानं आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली आणि घरचा हलका नाश्ता यावर खूप भर दिला आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आता पालक म्हणून विचार केला तर एक नैसर्गिक प्रवृत्ती असते की मुलाला परीक्षेला पाठवताना पोटभर खायला घालावं. हो, म्हणजे पोहे, शिरा किंवा एखादा जड पदार्थ. बरोबर, जेणेकरून त्याला मध्येच भूक लागणार नाही. पण मार्गदर्शक सूचना मात्र हलका नाश्ता सांगतात. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? हा खूपच रंजक आणि महत्वाचा मुद्दा आहे. पालकांचा हेतू अगदी प्रामाणिक असतो, पण यामागे जे शरीरशास्त्र आहे ते थोडं वेगळं आहे. कसं काय? जेव्हा आपण खूप जड, गोड किंवा जास्त मसालेदार अन्न खातो तेव्हा आपल्या शरीराला ते अन्न पचवण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. शरीरातील रक्ताचा ओघ पचनसंस्थेकडे वळवला जातो. याचा थेट परिणाम असा होतो की मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा आणि ऊर्जा थोडी कमी होते. अच्छा, म्हणूनच आपल्याला जड जेवणानंतर सुस्ती येते किंवा झोप येऊ लागते. अगदी बरोबर ओळखलत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्याचा मेंदू अत्यंत तीक्ष्ण, सतर्क आणि सक्रिय असणं गरजेचं असतं. त्यामुळे पचायला हलका असा नाश्ता जसं की इडली किंवा फळ सर्वोत्तम मानला जातो. यामुळे पोटही भरलेलं राहतं आणि सुस्तीही येत नाही. हो, याचाच अर्थ आपण फक्त त्यांच्या अभ्यासाची नाही तर त्यांच्या ऊर्जेचीही काळजी घेत आहोत. या परीक्षेच्या स्वरूपाबद्दल स्रोतांमध्ये नमूद केलंय की ही परीक्षा 2 पेपर्समध्ये विभागलेली असते. बरोबर. 2 पेपर्स असतात. आणि या 2 पेपर्सच्या मध्ये एक छोटी सुट्टी असते. या सुट्टीचं नियोजन कसं असावं यावरही सूचना आहेत. होय, ती मधली सुट्टी अत्यंत महत्वाची असते. पहिल्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने आपली बरीचशी बौद्धिक ऊर्जा खर्च केलेली असते. सलग 1.5-2 तास विचार केल्यामुळे मेंदू थकलेला असतो. साहजिकच आहे. त्यामुळे पुढच्या पेपरसाठी पुन्हा तीच एकाग्रता मिळवण्यासाठी या मधल्या सुट्टीत बिस्किटं किंवा फळं, विशेषतः केळीसारखं फळ सोबत असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे इन्स्टंट एनर्जी. हो, हे पदार्थ शरीराला त्वरित ऊर्जा देतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या पेपरनंतर मुलांनी एकमेकांशी तुझं उत्तर काय आलं अशी चर्चा करण्यापेक्षा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो, अशी चर्चा करण्यापेक्षा शांतपणे पाणी पिणं आणि थोडं काहीतरी खाऊन दुसऱ्या पेपरसाठी स्वतःला ताजेतवाने करणं जास्त फायद्याचं ठरतं. हे एखाद्या मॅरेथॉन धावपटूसारखं नियोजन आहे. कुठे धावायचं आणि कुठे पाणी पिऊन ऊर्जा मिळवायची हे ठरलेलं असतं. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. यात अजून एक व्यावहारिक मुद्दा आहे.
तो हवामानाचा. शिष्यवृत्ती परीक्षा सहसा फेब्रुवारी किंवा मार्चच्या काळात असतात, जेव्हा ऊन वाढायला लागलेलं असतं. हो. त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोपी किंवा रुमाल वापरण्याची सूचना स्रोतांमध्ये आहे. हे वाचताना वाटू शकतं की याचा परीक्षेशी काय संबंध? पण संबंध आहे. तोच मला विचारायचा आहे. उन्हाचा थेट परिणाम मुलांच्या एकाग्रतेवर कसा होऊ शकतो? शारीरिक आराम आणि बौद्धिक कार्यक्षमता यांची खूप घट्ट सांगड असते. घरापासून केंद्रापर्यंतचा प्रवास करताना जर मुलाला खूप ऊन लागलं, उष्माघाताचा किंवा डिहायड्रेशनचा थोडाही त्रास झाला, तर त्याला परीक्षेच्या वर्गात डोकेदुखी किंवा मळमळ जाणवू शकते. अगदी अशा शारीरिक अस्वस्थतेत तो अवघड प्रश्नांवर लक्ष कसं केंद्रित करणार? त्यामुळे टोपी, रुमाल आणि पुरेसं पाणी या गोष्टी केवळ प्रवासासाठी नसून त्या विद्यार्थ्याचं आरोग्य टिकवून ठेवून त्याला परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करता यावी यासाठी दिलेल्या अत्यंत गरजेच्या सूचना आहेत. खरोखरच प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार या सूचनांमध्ये केलेला दिसतो. आता आपण एका अशा भागाकडे वळूया जो विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठी थोडा धडकी भरवणारा असू शकतो. OMR शीट. बरोबर. OMR उत्तरपत्रिका भरण्याचं तंत्र. माहिती अचूक भरणं हा OMR शीटचा पाया आहे. बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबर आणि संच कोड म्हणजे सेट कोड काळजीपूर्वक गिरवणं का महत्वाचं आहे? कारण 10 वर्षांच्या मुलासाठी हे सगळे रकाणे आणि वर्तुळं पाहणं एखाद्या परग्रहावरच्या भाषेसारखं वाटू शकतं. अगदी बरोबर. म्हणूनच इथे पालकांची भूमिका फक्त मार्गदर्शन करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष सराव करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कसं? OMR शीटवर जर बैठक क्रमांक चुकीचा लिहिला गेला किंवा चुकीचे गोल रंगवले गेले तर मशीनला तो पेपर नक्की कोणाचा आहे हे ओळखता येत नाही. पण याहूनही मोठी आणि भयंकर चूक म्हणजे संच कोड चुकीचा भरणं. सेट कोड. हो, सहसा ABCD असे 4 संच असतात. समजा विद्यार्थ्याला B संचाची प्रश्नपत्रिका मिळाली आहे, पण त्याने घाईत OMR शीटवर A संचाचा गोल रंगवला. आता काय होईल? बापरे, म्हणजे मशीन तो पेपर ए संचाच्या उत्तर तालिकेनुसार तपासेल. अगदी बरोबर. परिणामी विद्यार्थ्याने सगळे प्रश्न बरोबर सोडवूनही त्याला खूप कमी किंवा 0 गुण मिळू शकतात. 0 गुण ही तर एक अत्यंत गंभीर तांत्रिक चूक आहे, जी वर्षभराच्या अभ्यासावर पाणी फिरवू शकते. हो, म्हणूनच ही चूक टाळणं सर्वात महत्वाचं आहे. हे ऐकूनच धडकी भरते. मग पालकांनी यासाठी नेमकं काय करायला हवं? नुसतं सांगून तर मुलं ऐकणार नाहीत किंवा त्यांच्या लक्षात राहणार नाहीत. पालकांनी घरच्या घरी मॉक परीक्षा किंवा सराव परीक्षा घेणं आवश्यक आहे. बाजारात सराव OMR शीट सहज मिळतात. रविवारी सकाळी प्रत्यक्ष परीक्षेसारखं वातावरण तयार करून मुलाला ती शीट भरायला द्यावी. त्याला समजावून सांगावं की गोल कसे रंगवायचे. वर्तुळ अर्धवट भरणं किंवा त्याच्या बाहेर शाई जाऊ देणं चालणार नाही. हो, आणि खाडाखोड करणंही चालणार नाही. हे त्याच्या हाताळणीतून त्याला शिकू द्यावं. एका प्रश्नासाठी एकाच वर्तुळाला रंगवणं अनिवार्य आहे. चुकून 2 पर्याय रंगवले तर ते उत्तर मशीनकडून बाद केलं जातं. बरोबर. हा सराव जितका जास्त होईल तितकी प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी मुलांची भीती कमी होईल. नक्कीच. हा सराव खरोखरच आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. OMR शीट भरतानाच माहिती स्रोतांमध्ये वेळ व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा आणि अवघड प्रश्न शेवटी सोडवायचे ही रणनीती कशी काम करते. अनेकदा मुलं एखादं कठीण गणित आलं की तिथेच अडकून पडतात. हे लहान मुलांच्या बाबतीत खूप वेळा घडतं. ते एखाद्या प्रश्नाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवतात. प्रतिष्ठेचा मुद्दा? हो, म्हणजे मला हे गणित का सुटत नाहीये, मी तर याचा खूप सराव केला होता. या विचारात ते एकाच प्रश्नावर 5 ते 7 मिनिटं घालवतात. आणि इथेच त्यांचं सर्वात मोठं नुकसान होतं. हो, वेळेअभावी पुढचे अत्यंत सोपे प्रश्न सुटून जातात किंवा घाई गडबडीत चुकीचे रंगवले जातात. अवघड प्रश्न बाजूला ठेवून आधी जे येतं ते खात्रीशीर सोडवण्याची सवय मुलांना लावणं गरजेचं आहे. बरोबर. सोपे प्रश्न आधी सोडवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि उरलेल्या वेळेत ते शांतपणे अवघड प्रश्नांवर विचार करू शकतात. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर वेळ व्यवस्थापन हे केवळ या परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये. भविष्यात ते कोणतीही स्पर्धा परीक्षा देतील तेव्हा हीच सवय त्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकते. वेळेवर कुठून माघार घ्यायची हे शिकणं खूप महत्वाचं आहे. आता आपण आपल्या चर्चेच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मानसिक तयारी आणि सावधगिरीचा कस लागतो. आणि इथेच ही माहिती खूप रंजक होते. आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत सूचक मुद्दा आहे. तो म्हणजे प्रश्नातील ट्रिकी किंवा फसव्या शब्दांकडे लक्ष देणं. ओहो, हा माझा आवडता भाग आहे. उदाहरणार्थ नाही, अचूक,
किंवा पर्याय क्रमांक 2 व 3 हे शब्द विद्यार्थ्यांची फसगत कशी करतात? एक पालक म्हणून विचार केला तर मुलं अभ्यास करतात, पण अशा छोट्या शब्दांकडे त्यांचं लक्ष कसं जात नाही? यामागे मानवी मेंदूची एक सामान्य सवय असते. लहान मुलांचा मेंदू एखादं वाक्य वाचताना त्यांना जे अपेक्षित असतं तेच वाचण्याची प्रवृत्ती दाखवतो. म्हणजे कसं? एक उदाहरण द्याल का? समजा भूगोलाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं शहर महाराष्ट्रात नाही? मुलं अनेकदा घाईत फक्त शहर आणि महाराष्ट्र एवढंच वाचतात. आणि पर्यायांमध्ये पहिलंच नाव पुणे असतं? अगदी. ते लगेच पुणे हा पर्याय रंगवून मोकळे होतात. त्यांनी शेवटी दिलेला नाही हा शब्द वाचलेलाच नसतो. बापरे, अचूक आणि चूक या शब्दांमध्येही असाच गोंधळ होत असेल. हे तर अगदी प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडलेलं असतं. मग यावर उपाय काय? उपाय खूप सोपा पण प्रभावी आहे. मुलांना प्रश्न वाचताना प्रत्येक शब्दाखाली पेन्सिल फिरवण्याची किंवा बोट ठेवण्याची सवय लावा. म्हणजे लक्ष केंद्रित होईल. हो, जेव्हा त्यांना नाही किंवा अचूक असे शब्द दिसतील तेव्हा त्यांना त्या शब्दाला गोल करायला सांगा. यामुळे त्यांचं लक्ष त्या महत्वाच्या शब्दावर केंद्रित होईल. आणि तो जो पर्याय क्रमांक 2 व 3 हा मुद्दा आहे, त्याचं काय? अनेकदा काय होतं, पर्याय क्रमांक 2 व 3 असा चौथा पर्याय असतो. मुलांना दुसरा पर्याय बरोबर वाटला की ते पुढचे पर्याय वाचतच नाहीत. ते तिथेच थांबतात. बरोबर. म्हणूनच सर्व चारही पर्याय पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर निश्चित न करण्याची सवय लावणं ही सावधगिरी या वयात शिकवणं अत्यंत मोलाचं आहे. अगदी अचूक उपाय आहे हा. याच सावधगिरीच्या अनुषंगाने केंद्रावरील काही नियमांचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. साधे घड्याळ वापरण्यास परवानगी आहे, पण स्मार्ट वॉच, मोबाईल, कॅल्क्युलेटर यांसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणास सक्त मनाई आहे. आता घड्याळ सोबत असणं वेळेचं भान ठेवण्यासाठी आवश्यक आहे, पण साधे घड्याळच का? साधे घड्याळ म्हणजे काटे असलेलं किंवा केवळ वेळ दाखवणारं डिजिटल घड्याळ. स्मार्ट वॉचमध्ये माहिती साठवण्याची किंवा संदेश पाठवण्याची सुविधा असू शकते, ज्यामुळे गैरप्रकाराचा संशय येऊ शकतो. बरोबर. जर विद्यार्थ्याने चुकून स्मार्ट वॉच घातलं असेल तर परीक्षा केंद्रावर निरीक्षक ते काढून ठेवायला लावतात. या अचानक घडणाऱ्या प्रसंगामुळे विद्यार्थ्याच्या मनावर विनाकारण ताण येऊ शकतो. हो, आणि त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे केंद्रावरील नियमांचं तंतोतंत पालन करणं हे कोणत्याही अनावश्यक चौकशीतून किंवा तणावातून वाचण्यासाठी गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी या सर्व मार्गदर्शक सूचनांच्या शेवटी दिली आहे ती म्हणजे शांत रहा, मनात भीती बाळगू नका, स्वतःच्या तयारीवर विश्वास ठेवा. हे वाक्य वाचायला खूप सोपं आहे, पण परीक्षेच्या वातावरणात शांत कसं राहायचं? भीती आणि ताण हे विद्यार्थ्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. नक्कीच. जेव्हा मुलं घाबरतात ना, तेव्हा त्यांना जे पाठ असतात तेही ते विसरून जातात. भीतीमुळे मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग काही काळासाठी काम करणं थांबवतो. मग अशा वेळेस काय करायला हवं? अशा वेळी दीर्घ श्वास घेणं, प्रश्नपत्रिका हातात आल्यावर एक क्षण डोळे मिटून स्वतःला शांत करणं, हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. मी हा अभ्यास केलेला आहे, मला हे जमणार आहे, असा सकारात्मक विचार करणं ही केवळ एक भावनिक समजूत नसून ती एक मानसिक गरज आहे. आणि मला वाटतं इथे पालकांची भूमिका सर्वात मोठी असते. हो. घरातून निघताना मुलांना तुला पैकीच्या पैकी मार्क मिळायलाच हवेत असं दडपण नेण्यापेक्षा तुझा प्रयत्न महत्वाचा आहे, तू तुझा 100% दे, निकालाची काळजी करू नकोस, असा विश्वास दिला तर मुलं अधिक मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने परीक्षा देऊ शकतात. खरोखरच पालकांचं एक साधं वाक्य मुलांचं दडपण छुमंतर करू शकतं. हो. तर आजच्या या द डीप डाईव्हमध्ये आपण या सर्व मार्गदर्शक सूचनांचं अत्यंत सखोल विश्लेषण केलं. हो. आपण पाहिलं की परीक्षेचं किट किती महत्वाचं आहे. हॉल तिकिटाच्या 2 प्रती, शाळेचं ओळखपत्र आणि शाई न पसरणारे चांगले बॉलपेन. 45 मिनिटे आधी पोचल्याने मिळणारी मानसिक शांतता किती मोलाची असते हे आपण समजून घेतलं. अगदी बरोबर. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हलका नाश्ता, पाण्याची पारदर्शक बाटली आणि उन्हापासून बचावासाठी टोपीचं महत्त्व आपण पाहिलं. OMR शीट भरतानाची अचूकता, वेळेचं व्यवस्थापन आणि फसव्या शब्दांपासून वाचण्याची रणनीती यावर आपण सविस्तर चर्चा केली. ही सगळी माहिती बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ एक नियमावली नाहीये, तर हा एका यशस्वी आणि तणावमुक्त परीक्षेचा अचूक नकाशा आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे योग्य आणि शिस्तबद्ध पूर्वतयारीमुळे परीक्षेचा ताण निम्म्याहून अधिक कमी होऊ शकतो.
जेव्हा विद्यार्थ्याला माहीत असतं की त्याच्याकडे सर्व साहित्य तयार आहे, त्याच्याकडे योग्य रणनीती आहे आणि त्याचे पालक त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तेव्हा उरलेली लढाई फक्त त्या 2 तासात आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करण्याचीच असते. ही तयारी त्यांना एक सुरक्षित वातावरण प्रदान करते. अगदी बरोबर. आता आपण आपल्या या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. पण जाण्यापूर्वी श्रोते हो, मी तुम्हाला एका वेगळ्याच आणि थोड्या व्यापक विचारावर सोडून देऊ इच्छितो. आपण आज या सर्व सूचनांवर आणि विद्यार्थ्यांच्या तयारीवर बोललो, पण थोडं शांतपणे विचार करा. 5वीतल्या या लहान वयातच म्हणजे अवघ्या 10 किंवा 11 वर्षांच्या मुलांना OMR शीटसारखे तांत्रिक कागद हाताळायला शिकवणं, 2 तासांच्या वेळेचं काटेकोर नियोजन करायला लावणं, अवघड प्रश्नांवर अडकून न पडता पुढे जाण्याचा निर्णय घ्यायला लावणं आणि नाही किंवा अचूक सारख्या शब्दांमधील सूक्ष्म बारकावे ओळखायला शिकवणं, ही खरोखरच केवळ एका शालेय शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आहे का? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. की खऱ्या अर्थाने उद्याच्या जगात आणि आयुष्यातल्या मोठ्या आव्हानांना शांतपणे सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या निर्णय क्षमतेची आणि तणावाखाली काम करण्याच्या कार्यकारी कौशल्यांची ही त्यांची पहिली मोठी तालीम आहे. कारण आज हे विद्यार्थी जे काही पडद्यामागील कौशल्य शिकत आहेत, ते पुस्तकातल्या गणितापेक्षाही त्यांना आयुष्यभर जास्त उपयोगी पडणार आहे. यावर नक्की विचार करा. नक्कीच. तुर्तास आम्ही सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जसं म्हटलं आहे तसं आम्हीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो. तुमची तयारी उत्तम आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट. श्रोताओ, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सविस्तर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत शिकत रहा, विचार करत रहा आणि सकारात्मक रहा. धन्यवाद.